श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे? ज्यांना संतान नाही त्यांनी या एकादशीपासून करा हा एक उपाय. खरंच या उपायाचा 100% अनुभव आलेला आहे बऱ्याच ताईंना. चला तर मग आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलला वर नवीन असाल तर लगेच वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा. व्हिडिओ स्किप न करता. आता ही पुत्रदा एकादशी 30 डिसेंबरला आहे की 31 डिसेंबरला व आपल्याला कोणत्या दिवशी हा उपाय करायचा आहे, काय नियम आहेत, काय अटी आहेत ते पाहू. तर 30 डिसेंबर रोजी पुत्रदा एकादशी असणार आहे. 31 डिसेंबर रोजी भागवत एकादशी आहे. वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे. कोणाला संतान पुत्र प्राप्ती व्हावी असे वाटत असेल त्यांनी 30 डिसेंबर रोजी उपवास करायचा आहे. आता उपवास कसा करायचा आहे? आता ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या जोडप्यांनी काय करायचे आहे, तर 30 डिसेंबरला एकादशी आहे. तर 30 डिसेंबरच्या एकादशी त्याचबरोबर 31 डिसेंबरची देखील एकादशी आहे, भागवत एकादशी. नवीन वर्षात ज्या एकादशी येतील तर अशा प्रकारे आपण जोडीने हा उपवास करायचा आहे. कोणालाही दुसऱ्यांना करायला सांगायचा नाही. तुम्ही म्हणाल चला आई करेल माझी माझ्यावरचं, नाही माझा भाऊ करेल, नाही, कोणालाही जमणार नाही. हा उपवास ज्याला संतान प्राप्ती होत नाही त्यांनीच हा उपाय करायचा आहे. म्हणजेच नवरा बायकोने हा उपाय करायचा आहे, तरच त्यांना त्याचे फळ नक्की भेटणार. तर काय करायचे आहे एकादशीला? तर उपवास शक्य असेल, तुम्ही काही आजारी असेल, काही असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, परंतु नक्की उपवास करा. मी तर म्हणते करा. आपल्याला चांगल्यासाठी थोडं मेहनत तर घ्यावीच लागते, त्यासाठी करावी लागेलच. तर ही सेवा संकल्पयुक्त करा. आपण जी एकादशी करत आहोत, ज्यासाठी करत आहोत, त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला देवघरासमोर बसून करायची आहे व संकल्पयुक्त करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला बाळकृष्ण घ्यायचा आहे. तो बाळकृष्ण घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर धूप लावायचे आहे, दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर नवरा बायकोने जोडीने बसायचे आहे. स्वच्छ सकाळी आंघोळ वगैरे करून स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहेत. महिलांनी सर्व सात शृंगार असा टिकली, कुंकू, जोडवी, बांगड्या हे सर्व परिधान केलेले असावं. त्याचबरोबर पंजाबी ड्रेस घातला असेल तर डोक्यावरून ओढणी घ्यावी, साडी असेल तर पदर डोक्यावरून घ्यावा व देवासमोर चौरंग मांडावा व त्या ठिकाणी स्वच्छ करून चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे व त्याचबरोबर तामण घ्यायची आहे आपल्याला व नंतर तामणामध्ये बाळकृष्णची मूर्ती ठेवायची आहे व पंचामृतनी सर्वप्रथम बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणून अभिषेक करायचा आहे. पाच पळ्या पंचामृतने घालायचे आहे व 5 पळ्या ह्या पाण्याने घालायचे आहे. अशा प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे व नंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे व नंतर तुळस सोडून दुसऱ्या झाडांना ते जे पाणी आहे ते घालायचे आहे व ती मूर्ती परत तामणामध्ये ठेवायची आहे व स्वच्छ पिण्याच्या पाण्याने परत अभिषेक करायचा आहे. तो अभिषेक आपल्याला जोडीनेच करायचा आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचे पोथी असेल तर पुरुष सुक्तम, जर तुमचे पाठ नसेल तर पोथीमधून तुम्ही ते वाचू शकता. मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये तुम्हाला जे ठीक वाटेल तशा प्रकारे करा. एकाने अभिषेक करताना एकाने अभिषेक करायचा आहे, एकाने पठण करायचे आहे. अशा प्रकारे हात लावून दोघांनी एकमेकांना ते अभिषेक करायचा आहे. एकाने पठण करायचे आहे. आपल्याला अभिषेक हातात हात घालून तो पूर्ण करायचा आहे. पुरुष सुक्तमचा अभिषेक जोडीनेच करायचा आहे व 16 वेळेस पुरुष सुक्तमचा पठण करायचे आहे व अभिषेक पण 16 वेळेस पळीने टाकायचे आहे. मनोभावी ही सेवा करायची. नंतर ती मूर्ती काढून घेऊन अष्टगंध तुम्हाला
तुळशीपत्र वगैरे अर्पण करायचे आहे बाळकृष्णाला. त्याचबरोबर पिवळे फूल अर्पण करायचे आहे व त्या अभिषेक पात्रात जे तीर्थ तयार झालेले आहे त्या तीर्थामध्ये सर्व ऊर्जा निर्माण झालेली असते व ते तीर्थ फक्त जोडप्यानेच ते प्यायचे आहे. तुम्ही घरातल्या कोणाला देताल तर ते द्यायचे नाही. हे नवरा आणि बायकोनीच प्यायचे आहे. अशा प्रकारे प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाचा आपण असाच अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारेच पूजा आराधना करायची आहे. त्याचबरोबर हे अभिषेक, हे एकादशी वगैरे हे आपण करत आहोत तेव्हा आपण मांसाहार हा करायचा नाही. त्याचबरोबर संतान गोपाळ मंत्रसुद्धा आहे बघा, तो तुम्हाला एक माळ पठण करायचा आहे. एक माळ तुम्ही करा, एक माळ तुमच्या पतीला करायला लावा. अशा प्रकारे ही संतान गोपाळ मंत्रसुद्धा आहे, तो म्हणायचा आहे. एक एक माळ पठण करायचा आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे आणि नक्की ही मनापासून जर ही सेवा केली ना, याचे फळ नक्की 100% तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. आणि तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर